नमस्कार. नगराध्यक्षपदासाठी चौरंगी लढतीची शक्यता. जनता विकास आघाडीकडून आज भव्य सभा. नगराध्यक्षपदासह नगरसेवकांची यादी जाहीर होण्याचे संकेत. समाजवादी पार्टीकडून देखील उमेदवारी होण्याची चिन्हे. शिवसेना शिंदे गटाकडून देखील उमेदवारी होणार. शहादा नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत चालले आहे. भाजपाकडून नगरसेवक तसेच नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यात नगराध्यक्षपदासाठी प्राध्यापक मकरंद पाटील, शशिकांत पाटील आणि हेमलता शितोडे पाटील यांनी मुलाखत दिली असून नगरसेवक पदासाठी अनेक इच्छुकांनी उपस्थिती दर्शवली होती. मागच्या निवडणुकीत भाजपचे मोतीलाल पाटील यांनी जहीर शेख मुशीर यांना 730 मतांनी पराभव करीत विजय मिळवला होता. मात्र या निवडणुकीत माजी उपनगराध्यक्ष जहीर मुशीर यांचे नावही नगराध्यक्षपदासाठी चर्चेत आले आहे. तसेच अभिजित पाटील यांनी स्वबळावर लढण्याची तयारी दर्शवत जनता विकास आघाडीकडून नगराध्यक्षासह 29 नगरसेवक जनता विकास आघाडीकडून उमेदवाराची आज जाहीर सभेमध्ये घोषणा होण्याची शक्यता आहे. तसेच शहादा शहरात समाजवादी पार्टीकडून देखील उमेदवार देण्याची शक्यता आहे, तर शिवसेना शिंदे गटाकडून देखील उमेदवारी देण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकूणच या सर्व घडामोडी पाहता शहादात चौरंगी लढत होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. 10 नोव्हेंबरपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली असून पहिल्या व दुसऱ्या दिवशी कोणत्याच पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला गेला नसल्याने इच्छुक उमेदवार अधिकच संभ्रमात दिसून येत आहे. सध्याच्या घडामोडीकडे पाहता ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र एकीकडे सोशल मीडियावर भावी नगरसेवक, फिक्स नगरसेवक अशा पोस्ट व्हायरल होत असून अद्याप कोणत्याही पक्षाने अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांना नागरिकांकडून विचारणा होत असून तुनं तिकीट फिक्स होईन का नाही भाऊ अशी विचारणा होत असल्याने इच्छुक उमेदवारांची चांगली दमछाक होताना दिसून येत आहे.